मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही असलेल्या मनसेच्या वतीनं आज ब्रिटानिया कंपनीच्या बॉम्बे पाव या नावाला विरोध करण्यात आला। कांदिवलीतील चारकोप परिसरात ब्रिटानिया कंपनीवर मनसेनं धडक मोर्चा काढला। मनसेच्या वतीनं बॉम्बे नावाला विरोध करून बॉम्बेऐवजी मुंबई पाव असं नाव देण्याची मागणी करण्यात आली। तसंच बॉम्बे पावचं नाव नाही बदललं तर कंपनी बंद पाडू असा इशारा मनसे विभागाध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिला। एमबी चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांनी कोथरूडमधल्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। ते 86 वर्षांचे होते। बीजी चितळे डेअरीचे दिवंगत संस्थापक भास्करराव चितळे यांचे मुकुंदराव हे सुपुत्र होते। त्यांनी कराडमध्ये स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेऊन पदविका मिळवली। राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या इमारतींचं बांधकाम हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं। तसंच बीजी चितळे डेअरी, चितळे बंधू आणि इतर अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणीतही त्यांचं उल्लेखनीय योगदान होतं। चितळे डेअरीचं दूध हे पुण्यापर्यंत नियमित पोचावं यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत मोलाचा वाटा उचलला होता। दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर